पुढच्या बातमीकडे बोलूयात। भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आहे। बंद दाराआड दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। काल दुपारी तब्बल 1.5 तास दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आता समोर येते। महानुभाव पंथाच्या नवरात्र उत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी आपण भेटले असल्याचं सानप यांचं म्हणणं आहे। पण छगन भुजबळ मित्रपक्षाचेच आहेत, त्यामुळे आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे असं सुद्धा पुढे सानप यांनी म्हटलेलं आहे। सानप आणि भुजबळ यांच्या भेटीने अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आणि याविषयी अधिक बोलूया। किरण डाजणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, काल झालेली सानप आणि भुजबळ यांच्यामधली भेट, आज या भेटीची माहिती समोर येते। या भेटीनंतर जी माहिती समोर आल्यानंतर आता काय चर्चा रंगताय? अशा पद्धतीची ज्या वेळेला चर्चा सुरू झाली त्यामध्ये भाजपचा एक गट नाराज असल्याचं बोललं जात होतं। शिंदेंच्या शिवसेनेकडनं तर उघड नाराजी व्यक्त करत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेलाच मिळावी यासाठीचा आग्रह केला जात होता आणि या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर जे भाजपमध्ये नाराज असल्याची जी चर्चा आहे बाळासाहेब सानप यांची, आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब सानप यांनी थेट छगन भुजबळ यांची भेट घेतली। विशेष म्हणजे या भेटीचं कारण बाळासाहेब सानप यांनी महानुभाव पंथाचा जो नवरात्र उत्सव असतो त्यासाठी घेतल्याचं म्हटलं। मात्र दुसऱ्या बाजूला त्यांनी हे सगळं सांगत असताना लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही चर्चा झाली का असाही त्यांना प्रश्न विचारण्यात आला। त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की मोदी साहेबांना आम्हाला पंतप्रधान करायचं आहे, आणि हे वाक्य ज्या वेळेला बोलत होते त्यावेळेला भुजबळ साहेब हे मित्रपक्षाचेच आहे असं देखील त्यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे। त्यामुळे या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली का असा देखील प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय। मात्र भुजबळ हे महायुतीचे उमेदवार असणार अशी चर्चा आणि त्यासोबतच बाळासाहेब सानप यांनी घेतलेली भेट आता सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे। गुरु, बरोबर, धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।